श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदरीकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज वंदनाताईंचा आवाज चांगला झाला. मला मगाशी नाम चालू असताना आठवण आली होती. म्हटलं महाराजांचा माईक बरा झाला की नाही. तितक्यात त्यांनी जॉईन झाले आणि चांगलं वाटतंय. तुम्हाला सर्दी झाली की आज? हो तुमचा आवाज होय होय. त्यात माझा 2 दिवस प्रवास झाला, त्यामुळे जरा ते एकदम हे झालं होतं. म्हणजे हा हा चांगलं घ्या काळजी घ्या. हो. महाराजांनी आपणाला स्वतःविषयी महाराजांनी जे उच्चारण केलं होतं त्यांच्या आईच्या संदर्भात, गुरूंच्या संदर्भात, त्याच प्रकारे त्यांना जे सर्व साधक भेटले त्या साधकांच्या साधक नाही गुरुस्थानी असलेले जे सत्पुरुष त्यांच्या जीवनामध्ये आले, जेव्हा ते गुरुच्या शोधार्थ बाहेर पडले होते त्यावेळेला विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस त्यांची भेट झाली. त्यानंतर स्वामींच्या परंपरेतील श्री रामकृष्णांची पण भेट झाली हैदराबाद इथे. तर त्यांच्या संदर्भात सुद्धा महाराजांनी सांगितलं की श्री रामकृष्ण परमहंसांची अवस्था काय होती आणि किती निरागस होते आणि त्यामुळे शुद्ध भाव होते. त्यामुळे प्रत्यक्ष काली त्यांच्या समोर साकार रूपामध्ये प्रकट होऊन होत असे. त्याचबरोबर महाराजांच्या स्वामी समर्थांच्या परंपरेतील जे श्रीरामकृष्ण होते ते सुद्धा त्यांची अवस्था पण इतकी थोर होती की ते एक म्हणजे ते अचानक प्रकट होत असे, अचानक गुप्त होत असे. आणि महाराजांनी स्वतःच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे की ते एका ठिकाणी राहून कुठेही जाऊ शकतात अशी विद्या तुकामाईंनी त्यांना शिकवलेली आहे. तर असे महाराजांनी गुह्य रहस्य पण स्वतःविषयीचे पण काही बोधवचनांमध्ये व्यक्त केलेले आहेत. आणि तुकामाईंच्या संदर्भात पण महाराजांनी सांगितलं की बाहेरून दिसताना ते विड्यासारखे दिसत होते, त्यामुळे कोणी त्यांच्या जवळ येत नसे आणि जवळ आला तर ते त्याच्याशी इतकं निष्ठुरतेने वागत असत की तो माणूस त्यांच्याकडे टिकणारच नाही आणि त्यातूनही जो टिकायचा तो कधीही त्यांना सोडून जायचा नाही आणि तुकामाई त्यांच्यावरती प्रचंड प्रेम करायचे हे. आणि त्याचबरोबर महाराजांनी हेही सांगितलं की मी माझ्या गुरूंची कोणतीही आज्ञा मोडली नाही आणि त्यांनीच जे आज्ञा केली होती त्यानुसारच प्रत्येक कार्य मी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने काही आपण थोडासा आढावा घेतला. आता आपण पुढील बोधवचनं वाचूयात. तर आता इथं काल आपण 101 बोधवचनापासून किंवा 100व्या बोधवचनापासून आपण सुरुवात करूयात. तर 100वं बोधवचन महाराज सांगतायत की नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी जन्माला आलो. महाराजांनी केवळ नामासाठी ते जन्माला आलेले आहेत आणि ती इच्छा पूर्ण झाली नाहीये म्हणून मी जन्माला आलो. आणि त्यामुळेच महाराजांनी अगदी लहानपणापासूनच, महाराज जेव्हा 3 ते 4 वर्षाचे होते, 4 वर्षाचे असतानाच महाराज एकांतात जाऊन बसत होते. अगदी रात्रीच्या अंधारात पहाटेला महाराज जात होते बाहेर. हे आपण पाहिलं त्यांच्या बालपणीच्या घटनांमध्ये. तर त्याच्यामुळे 4-5 वर्षाचं बालक ते जात होतं. तर ते पहिल्यापासूनच त्यांना ते माहीत होतं आपला उद्देश काय आहे जीवनाचा आणि त्यामुळे गुरु भेटण्याच्या आधीपासून त्यांची साधना ती आधीच्या जन्मापासूनची होती, ते त्यांची चालू होती. महाराज सांगतात नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी जन्माला आलो. मला आवडते 101 मला आवडते की एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे? हे करायला कोण तयार आहे असं महाराज विचारतायत. महाराजांना हे आवडतं ना, तर हे करायला कोण तयार आहे?
102. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. 3. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. म्हणून महाराज भरभरून प्रेम सर्वांवरती करायचं. अगदी पहाटे उठून महाराज स्वतः जेव्हा परतीला साधक निघायचे त्यावेळेला महाराज स्वतः त्यांना पाणी तापवून द्यायचे. त्यांना काही मुलांना किंवा त्यांना आंघोळी पण महाराजांनी घातलेल्या. दिवाळीच्या दिवशी जेव्हा पुण्यातली काही मुलं महाराजांना भेटायला आली होती, तरुण मुलं, त्यावेळेला महाराजांनी पाणी नव्हतं तर महाराजांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन थोडं थोडं पाणी मागितलं आणि सांगितलं मुलं आली आहेत त्यांच्यासाठी पाणी. महाराजांनी जसं घरोघरी जाऊन पाणी, मान तालुक्यातलं गोंदवले हे गाव, तर ते त्यामुळे तिथे काही पाण्याची पण थोडंसं कमतरता असू शकते आणि तर त्यामुळे तिथे महाराज स्वतः पाणी मागून त्या मुलांना पाणी तापवून त्यांना अगदी न्हाऊ मागू पाहिलं. पुन्हा ती मुलं परतीच्या प्रवासाला निघाली तर त्यावेळेला महाराज सकाळी महाराजांनी स्वतः पिठलं भात गरम गरम त्यांना करून दिलं. तर असं महाराज प्रत्येक येणाऱ्याला जेव्हा ते परतीच्या प्रवासाच्या वेळेला महाराज त्यांच्या बरोबर त्यांची प्रवासात खाण्याची शिदोरी सुद्धा महाराज सोबत स्वतः त्याची व्यवस्था जातीने पाहत असत. स्वतः अनेकदा महाराज शिजवतही असत. तर हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे तिथे पुरुष असो, लहान असो, स्त्री असो, कोणालाही आपल्या माहेरी आल्यासारखं महाराजांनी प्रेम लावलं होतं. तर हे इथे सांगतायत की माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. संत जे आहेत, संतच प्रेम करू जाणे. आपलं प्रेम अत्यंत, आपण त्यांच्या फार म्हणजे प्रेमाची आणि त्यांची आपल्यावरती जे प्रेमाची बसात होती ती तुलाच नाही होऊ शकत. तर हे सर्वांनाच असे भाग्य प्राप्त हो. आज जीव ज्या प्रेमाच्या पाठी लागलेला आहे किंवा ज्या प्रेमामध्ये गुरफटलेला आहे त्यातनं प्रत्येक जीवाची सोडवणूक हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि ती होणारच आहे. महाराजांनी बोधवचन सांगितलेलं आहे की मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे तर त्याला पूर्णत्वाला जाणारच आहे. तर त्याच्यामुळे त्याची वेळ आल्यानंतर जीवनाचं सत्य त्याला समजणारच आहे. हे कसं सर्व काही चोथा आहे हे सत्य कळणारच आहे. त्याच्यामुळे तशी आपण काळजी करण्याची पण आवश्यकता नाही आहे की सत्य तर समजलेलं असतं पण कळत नसतं किंवा वळलेलं नसतं. परंतु एखादी प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पडण्याची एक वेळ पण असते आणि त्यावेळेला ते प्रत्येकाला वळणार सुद्धा आहे. केवळ असे थोर सत्पुरुष जीवनात यावे हेही महत्वाचं आहे. कारण अनेक संत आहेत, अनेक साधू महात्मे आहेत. आपल्या वाट्याला एवढा असे मोठे सत्पुरुष आपल्या वाट्याला येणं आणि सहाय्यक गुरु म्हणून पण आपल्या वाट्याला असे मोठे सत्पुरुष येणं, मुख्य गुरु तर आहेच आहे. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. एवढीच प्रार्थना करू शकतो की असे संत, असे सत्पुरुष हे सर्वांच्या वाट्याला यावे. हे महत्वाचं आहे. कारण आत्ताच्या जगात असे संत भेटणं पण म्हणजे आहेत, नाही असं नाही आहे. परंतु हे जे शिकवण आहे, ही शिकवण कितीही कोर्सेस केले, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मदत करतात, सगळं आहे. परंतु ह्या शिकवणीला तोड नाही आहे. ही अशीच शिकवण आहे की जी माणसाला स्वावलंबी बनवते, स्वतंत्र बनवते. ही अशी शिकवण आहे की जे आपले संतच करू शकतात. बाकी जेवढे पण काही ठिकाणी कोर्सेस सर्व चालू आहेत ती चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. परंतु संतांच्या शिकवणी आहेत त्याच्यामध्ये माणूस कोणत्याही कोर्सवर अवलंबून राहणार नाही, अशा पद्धतीला येऊ शकतो. आणि कोर्सेस करावेत, सगळं करावे, परंतु त्याही पुढे जाऊन आपले संत आपल्याला घेऊन जातात. कोर्सेसची मदत होते पण त्याच्या पुढे जाणं आवश्यक आहे, हे पण महत्वाचं आहे. आणि ते संतच आपल्याला घेऊन जाऊ शकतात. पुढे सांगतायत की 104. ज्याने मला पाठविले तो बोलाविल तेव्हा परत जायचे. ज्याने मला पाठविले तो बोलाविल तेव्हा परत जायचे. 105. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे. या 3 गोष्टी मला फार आवडतात. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे. या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही.
176. माझे सांगणे ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची 3 कारणे असू शकतील. 1. मला चांगले सांगता आले नसेल. 2. तुम्हाला ते समजले नसेल. किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरला असाल. काय कारणं सांगतात की मला सांगता आलं नसेल, किंवा दुसरं तुम्हाला समजलं नसेल, आणि तिसरं किंवा तुम्ही विसरला असाल. हे आहे. ह्याच्यात पण पहिलं कारण महाराजांनी स्वतःवर घेतलं की मलाच सांगता मीच कमी पडलो असेल. कितीही नम्रता आहे. पुढे सांगतात 107. मला दोघांचेही कल्याण करायचे असते, अंगात येणाऱ्यांचे आणि ज्याच्या अंगात येते त्याचे. महाराजांनी जे काही पिशाच्च होते, संबंध हा शब्द वापरलेला आहे महाराजांनी, तर ते जे अतृप्त जीव काही शरीरांच्या आधाराने राहिले होते, तर महाराजांनी त्या अतृप्त जीवांचा पण उद्धार केला आणि त्या जो पिशाच ज्यांच्या शरीरात राहिला होता त्यांचा सुद्धा उद्धार केलाय. तर इथे सांगतात मला दोघांचेही कल्याण करायचे असते, अंगात येणाऱ्याचे आणि ज्याच्या अंगात येते त्याचे. 108. तुम्हाला नाम घ्यायला सांगितलेले तुम्ही केले नाही, म्हणून मी गेलेला पुन्हा आलो. आता असेच जर मी सांगत राहिलो तर तुम्ही ते घेणार तरी कधी, म्हणून आजपासून नामाशिवाय राहायचेच नाही असा निश्चय करा. तुम्ही कोणाच्या नादी लागू नका, त्यात मी सुद्धा आलो, पण भगवंताच्या नामाच्या नादी मात्र लागा. तर हे सांगतायत महाराज की महाराजांनी वाणी अवतार जो केला, तर ते पण आहे आपल्याकडे पुस्तक, गावाकडे आहे. बघू आपण त्याचा पण अभ्यास कशी महाराजांची इच्छा असेल, केव्हा असेल, कधी असेल तसं करू. तर इथे सांगतायत की तुम्हाला नाम घ्यायला सांगितलेले तुम्ही केले नाही, म्हणून मी गेलेला पुन्हा आलो. आता असेच जर मी सांगत राहिलो तर तुम्ही ते घेणार तरी कधी, म्हणून आजपासून नामाशिवाय राहायचेच नाही असा निश्चय करा. तुम्ही कोणाच्या नादी लागू नका, त्यात मी सुद्धा आलो, पण भगवंताच्या नामाच्या नादी मात्र लागा. किती काय सांगतायत महाराज. महाराजांच्या निर्याणानंतर काही वर्षांनंतर, बहुतेक किती वर्ष आता ते मला निश्चित नाही माहिती, परंतु वाणी अवतार महाराजांचा झालेला आहे की महाराज प्रवेश करत असत आणि त्यातून महाराजांनी वाणी अवतार केलेला आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे सर्वच साधकांचं. तर ते महाराज सांगतात. पण महाराज सांगतात मी असाच परत तुम्ही नाम घेतलं नाही म्हणून मी पुन्हा आलो सांगायला वाणी अवतारामध्ये. आणि आता तरी घ्या, नाही तर मी सांगत राहिलो, उपदेश करत राहिलो तर तुम्ही माझ्यातच गुंताल. तर तसं नाही, कोणाच्यातच गुंतू नका आणि त्यात मी सुद्धा आलो, माझ्यातही गुंतू नका, पण भगवंताच्या नामाच्या नादी मात्र लागा. 105. कोणत्याही परिस्थितीत अखंड अनुसंधान टिकवावे ही माझी खरी इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत अखंड अनुसंधान टिकवावे ही माझी खरी इच्छा आहे. 110. तुम्ही या घरात राहिला काय आणि त्या घरात राहिला काय, तुमच्यात काही फरक नाही, त्याचप्रमाणे माझ्यात फरक नाही. तुम्ही या घरात राहिला काय आणि त्या घरात राहिला काय, तुमच्यात काही फरक नाही, त्याचप्रमाणे माझ्यात फरक नाही. 111. कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी माझेपणा न ठेवता जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो. हे सांगतात. कुठली काळजी न करता जे आहे त्यामध्ये जो काही सर्व देतो, तसा जे आहे त्याच्यात जो दानत ठेवतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. हे आहे. तर पुढे सांगतात 112. माझ्या माणसाने माझे घेतले असे मला कधीच वाटले नाही. माझ्या माणसाने माझे घेतले असे मला कधीच वाटले नाही. 113. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. 114. मला सर्व कळते असे जे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता ते खोटे आहे. ज्याला असे खरोखर वाटते त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच असे कळेल की मला सर्व कळत आहे. महाराज सांगतात की मला सर्व कळते असे जे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता ते खोटे आहे. ज्याला असे खरोखर वाटते त्याच्या हातून पापकर्म होणारच नाहीत. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच असे कळेल की मला सर्व कळते आहे.
महाराज सांगतायत, जो एकरूप झालेला आहे त्याला जाणवेल की महाराज आपल्या सर्व गोष्टी जाणतात. 15 तुमचा भोग मी कमी करीत नाही. तुमचा भोग हा तुमच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे तो कमी करणे पाप आहे. तुमचा भोग मी कमी करीत नाही. तुमचा भोग हा तुमच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे तो कमी करणे पाप आहे. महाराज असं जरी सांगितलं असेल तरी सुद्धा तो जो भोग आहे आणि तो भोग अगदी साधकाला सुसह्य नक्कीच होतो. त्यामुळे जरी त्यांनी कमी नाही केला तरी त्यांच्या सहवासामुळे किंवा त्यांच्या असण्यामुळे त्यांच्या कृपेमुळे तो भोग न राहता तो शांतपणे पार करता येतो, इतकी शक्ती आपल्याला सद्गुरू देत असतात. 16 मी तरी तुमच्यापासूनच व्यवहार शिकलो, पण त्यांतली लबाडी मात्र मी शिकलो नाही. 17 मनुष्य कशाही प्रसंगात असो त्याचे दुःख त्याला विचारून मी त्याला खात्रीने समाधान देईल. काय सांगतात? मनुष्य कशाही प्रसंगात असो त्याचे दुःख त्याला विचारून मी त्याला खात्रीने समाधान देईल. तर ही संतांची ग्वाही आहे. कुठलाही परिस्थिती असू द्यात, परंतु समाधान संत प्रत्येक साधकाला कोणत्याही परिस्थितीत देऊ शकतात, देतातच. पुढे सांगतात 118 आपले सर्वस्व मला दिले आणि अशी मंडळी काही थोडी नव्हती, त्यांना त्या मानाने मला परत देता आले नाही. महाराज स्वतः खंत सांगतायत की अशी काही मंडळी थोडी होती की ज्यांनी थोडी नव्हती, अशी मंडळी काही थोडी नव्हती, अनेक अशी मंडळी होती की ज्यांनी आपले सर्वस्व मला दिले. महाराज सांगतायत आपले सर्वस्व मला दिले आणि अशी मंडळी काही थोडी नव्हती, म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात होती अशी मंडळी, त्यांना त्या मानाने मला परत देता आले नाही. 119 लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असे माझे सर्व जगाच्या उलट आहे. म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. 20 मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामांत आहे. तुम्ही माझ्यासाठी 21 तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल. 122 मी आलो खरा एकाकरिता, पण इतरांच्या करिता सुद्धा पुष्कळ काम झाले. मी आलो खरा एकाकरिता, पण इतरांच्या करिता सुद्धा पुष्कळ काम झाले. 23 प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो. 24 मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले, म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय. 125 माझे बोलणे प्रत्येकाला कळते. ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते, पण वाया कोठेच जात नाही. माझे बोलणे प्रत्येकाला कळते. ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते, पण वाया कोठेच जात नाही. 26 ज्याला परमार्थ बुद्धी नसेल त्याला माझ्या बोलण्याने ती जागृत होईल. जो साधनात आहे त्याला पुढचा मार्ग प्रकाश पावेल आणि ज्याला साधले आहे त्याचे ते स्थिर होईल. काय सांगतात? ज्याला परमार्थ बुद्धी नसेल त्याला माझ्या बोलण्याने ती जागृत होईल. जो साधनात आहे त्याला पुढचा मार्ग प्रकाश पावेल आणि ज्याला साधले आहे त्याचे ते स्थिर होईल. 27 तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे. पण माझ्याशी कोणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे त्याला सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो. किती मोकळीक आहे. 128 माझ्यापासून तुम्ही जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. लोकांना प्रिय असणारा मनुष्य मला फार आवडतो. जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो. जो निस्वार्थी असेल त्याला जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. आपण प्रत्येकाला हवेसे वाटले पाहिजे असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखे वागायला नको किंवा त्यांना आवडेल तेच बोलायला नको. आपले मन निर्वैर, निर्मत्सर आणि निस्वार्थी बनले की आपण प्रत्येकाला हवेसे वाटायला लागू. किती स्पष्टपणे महाराजांनी सांगितलेलं आहे.
किती व्यापक झालं पाहिजे आणि त्याबरोबर व्यापक होत असताना स्वच्छ सरळ असलं पाहिजे. मन निर्वैर, निर्मत्सर आणि निस्वार्थी. आणि लोकांच्या मनासारखे वागायला नको किंवा त्यांना आवडेल तेच बोलायला नको. आपले मन निर्वैर, निर्मत्सर आणि निस्वार्थी बनले की आपण प्रत्येकाला हवेसे वाटायला लागू. पुढे सांगतात 129, दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडत असतात. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असे वाटावे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज जगात ह्याचाच हे दुर्लभ झालेलं आहे. प्रत्येक माणसाला अगदी मानसिक एक आधार हवा असतो. तो जास्त महत्वाचा असतो, पण आज तोही दुर्मिळ झालेला आहे. ते देताना सुद्धा माणसाला भीती वाटते की जणू काही समोरची व्यक्ती जास्त काही अजून अपेक्षा करेल का. तर ही भीती असते माणसाला. परंतु आपला आधार कोणाला वाटावा हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण थोडासा जरी आधार दिला तरी समोरची व्यक्ती जे आहे ते स्वतः करण्यास समर्थ असते. काय सांगतात, दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असे वाटावे. 30, मला अशी निश्चित खात्री आहे, अशी माझी प्रतिज्ञा आहे की मी सांगितल्याप्रमाणे वागेल त्याचे काम मी रामाचा हात धरून त्याच्याकडून करून घेईन, कारण रामानेच हे काम करायला मला सांगितले आहे. किती महाराज सांगतायत की 31, एखादा वर्गातली पुष्कळ मुले पास झाली तर तो वर्ग शिकविणाऱ्या मास्तरांना बढती मिळते. त्याचप्रमाणे माझ्याशी ज्यांचा संबंध येईल ते चांगले वागले तर त्यामध्ये मला फायदाच आहे. महाराज स्वतःच्या पण सांगतायत की आपण सगळेजण चांगले वागलो तर महाराज ज्या अवस्थेत आहेत त्यात त्यांना फायदा होईल. असं किती. 132, गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही. मी नेहमी तेच सांगतो की जेथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा. जेथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा. गोंदवल्यात नामाचं उत्पन्न आहे. नाम पेरलंय महाराजांनी, तिथून नामाचंच पीक येणार. पुढे सांगते 33, जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो, ते सत्य आहे असे समजा. मी सांगतो तसे वागा. राम तुम्हाला सुखी करील हे हमखास समजा. 34, देवापेक्षा आरास मोठी नसावी म्हणून मी आता कमी बोलण्याचा अभ्यास करणार आहे. देवापेक्षा आरास मोठी नसावी म्हणून मी आता कमी बोलण्याचा अभ्यास करणार आहे. 35, गोंदवल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान सापडणे कठीण आहे. परंतु ज्याप्रमाणे लहान मुलाला आपल्या बोलण्याचा अर्थ कळत नाही, त्याचप्रमाणे आपण साधनांत न राहिल्यामुळे आपल्याला रामाचे महत्व कळत नाही. 36, ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसा ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळवण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे. आपला मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी तो गोंदवल्यास आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे. निदान अंतकाळी तरी तो तेथे येऊन चांगला होऊन मरेल. खरं आहे हे अक्षरशः या संदर्भात पण मी अनुभव घेतलेले आहेत. आयुष्यभर पण काही आहेत परिचित की अत्यंत चुकीचं वर्तणूक असलेल्यांना पण महाराजांनी जवळ घेतलेलं आहे आणि त्यांच्या बुद्धीत पालट होताना पाहिले मी गावातच प्रत्यक्ष. तर ही गोष्ट आहे. आपल्या दृष्टीने असतं की हा पुण्यवंत, हा पापी. संतांच्या दृष्टीने त्यांच्या जवळ आलेला सर्वच तो राम असतो आणि त्यामुळे संत केवळ त्याच्या आतला राम पाहतात आणि त्यालाच फुलवण्याचा आणि प्रयत्न करतात. असं आहे. 37, मी एखाद्याला काही सांगत असताना याने माझे ऐकले तर त्याचे कल्याण होईल असे आपोआप माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणे होय. 38, माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही, पण तो प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही.
अशी मदत केली नाही तर तो थोडा रडेल. त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित. आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे, हे सांगतायत महाराज. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही, पण तो प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी मदत केली नाही तर तो थोडा रडेल. त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित. आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषधे देऊन काय उपयोग आहे. पुढे सांगतात 139. जगामध्ये दुःख मला पाहवत नाही, दुःख नसावे असे मला वाटते. तुमचे दुःख पाहून मला दुःख वाटते, पण तुमचे दुःख जसे खरे नसते वरवरचे असते तसे माझे दुःखही वरवरचे असते. कारण ज्याला खरे दुःख झाले तो जगणारच नाही. महाराज सांगतायत की जसं आईला मूल रडत असतं तर ते आपलं काय लागलेलं असतं एवढंच, पण रडतं ते मोठ्याने. आईचं अवसान घेत असतं ते. आई पण त्याला अवसानातच थांबेला थांबेला आई पण अवसानातच करत असते. तसेच आपले संत आहेत, त्यांना माहिती आहे सगळं खोटं गोष्टींचं खोटं दुःख आहे. त्यामुळे ते सुद्धा आपणाला त्या पद्धतीने आपली थोडीशी मनधरणी करत असतात. पुढे आहे 140. मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. 41. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. 42. जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे, म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही. मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे, म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही. मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. महत्वाची गोष्ट आहे आज. नाहीतरी असं असतं माणसाला काय वाटेल काय नाही वाटेल, त्याच्यामुळे माणूस चांगल्या गोष्टी पण समोर मांडत नाही. आणि हे आहे, परंतु संत तसे नसतात. संत जे आहे सत्य ते सर्वांसमोर मांडतात, निर्भयतेने मांडतात. ही गोष्ट आहे. 143. मी माळेवर कधी जप केला नाही. मी माळेवर कधी जप केला नाही. 44. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो. त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही, पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यांवरून तो सुखी ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल. हा 12 वर्षांनी मला वाटतच होतं मोहनदादांनी आता पाठवलं 1925 सालापासून वाणी अवतार. कारण 12 तात्यासाहेब केतकरांना त्यांनी गोंदवलेत राहायला सांगितलं होतं. ते थोडं ओझरतं माझ्या हे होतं, पण अशी खात्री थोडंसं हे होतं. 12 वर्ष डोक्यात होतं आणि त्यांना खास थांबवून घेऊन त्यांना तयार केलं महाराजांनी. ही गोष्ट आहे. हा नाही, पण त्याचं काय गोंधळ काय 1913 साली आपला केला आणि 1925 साली 13 वर्षानंतर बरोबर ते आले परत 12 वर्षांनी. हा हा Yes. आणि ते त्यांना राहायला सांगितलं होतं आणि नंतर त्यांना दिसेनासं झालं आणि मग ते मुंबईला आले. अशी काही घटना आहे ती. तर त्याच्यामुळे मला ते डोक्यात होतं, पण थोडंसं आत्मविश्वास नव्हता, त्यामुळे बरं झालं ते. आता मी फक्त इथून असं वाचत असताना पुस्तक असं ठेवलंय ना, तर त्यामुळे तो 1925 दिसलं, पुढचं नाही वाचलं. म्हटलं 12 बरोबर आहे, 13 आणि 12 25. चला छान. हा नाही छान आहे. किती मोठी गोष्ट आहे ना, केवढी मोठी गोष्ट आहे ही, किती मोठी गोष्ट आहे. काय म्हणजे अफाट आहे सगळं हे, खूप अफाट आहे. हे असं अद्भुत चरित्र आहे ना की प्रत्येक साधकाने ह्याचा अभ्यास केला पाहिजे. असं हे अद्भुत चरित्र आहे महाराजांचं आणि एवढं डिटेल लिहिलेलं आहे. म्हणजे सर्व संतांचं कार्य आणि चरित्र तेवढंच महाराजांइतकंच आहे. परंतु हे लिखाण एवढं मोठं सुंदर केलेलं आहे ना, ह्या लिखाणामुळे आपल्याला सर्व संतांनी काय केलं असेल हे समजतंय. महाराजांचं महाराजांचं जरी वाचलं ना तरी सुद्धा सर्वच संतांचं जीवन ह्यामध्ये अंतर्भूत आहे. इतकं डिटेल केलेलं आहे. त्यामुळे खरंच खूप मोठी म्हणजे काय बाबा बेलसरे म्हणजे प्रत्येक गोष्ट ते मार्गाने विचारत करत असतात.
त्यांच्याजवळ बसून ते बोलायचे महाराजांच्या बरोबर. हा मग ते त्याला पटलं बेलसरे बाबांना आणि त्यांची श्रद्धा बसली त्यांच्यावर आणि त्याच्यानंतर त्यांनी कायम महाराजांचा सहवास ठेवला. सहवास ठेवला. तेच ना. मालाडला. हो. मालाडला. खरंच. त्यामुळे पुढे सांगते 139 जगामधले दुःख मला हे झालं. 140 मी आजपर्यंत पैशापुढे पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. हे झालं. 144 मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो. त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही, पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल. 145 मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले. पुढे सांगतात 146 माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही आणि कला नाही, पण सर्वांवरती मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. किती मोठी गोष्ट सांगितली. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही आणि कला नाही, पण सर्वांवर मी निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. 47 माझे आता किती दिवस आहेत कोणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो. जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. 48 तुम्ही सर्वांनी नामात राहावे. राम तुमच्यावर कृपा करील. हा तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सर्वांनी नामात राहावे. राम तुमच्यावर कृपा करील. हा तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे. तर अशा रीतीने स्वतःविषयी या संदर्भात 148 बोधवचनं बाबांनी महाराजांची बाजूला केलीत आणि ती आपण वाचून पूर्ण झाली आता आपली. आता आपण पुढील वाचूयात. ते आहे सामान्य. ह्या प्रकरणातला हा